सिंधुदुर्गात नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता आहे। सिंधुदुर्गात फक्त कमळ धनुष्यबाणवाल्यांना निधी मिळणार आहे, इतर पक्षाच्या लोकांना निधी मिळणार नाही। कमळ धनुष्याला मत द्या, भरघोस निधी मिळवा, मंत्री नितेश राणेंनी विधानानं वादाला तोंड दिलंय। त्या पक्षाला मत देऊन आपलं मत वाया घालवू नका असं नितेश राणे म्हणतायत। तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत असं सुद्धा नितेश राणेंनी म्हटलं। दरम्यान नितेश राणेंनी गेल्या निवडणुकीत असंच सांगून मतदान मिळवलं, मात्र त्यापैकी किती लोकांना तुम्ही निधी दिला असा खोचक सवाल ठाकरेंचे वैभव नाईक यांनी केला। सोबतच भाजपचेच लोक निधीसाठी वणवण फिरत असल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। मत म्हणजे निधीला कात्री लागण्यासारखं आहे, तर आम्ही फक्त धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाच्याच उमेदवारांना निधी देण्याची आमची तयारी आहे। कोणी अपक्ष तुम्हाला खोटी आश्वासनं देत असतील निधीची, तर त्याचा कुठलाच पाठिंबा आमचा कोणाचाच नाही। ना राणे साहेबांचा आहे, ना निलेशजींचा आहे, ना दीपक केसरकरजींचा आहे, ना पालकमंत्री म्हणून माझा आहे। आणि जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या जर आमच्याकडे असतील आणि आमच्या उमेदवाराला पाडून, धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाच्या उमेदवाराला पाडून कोण अगर निवडून आला असेल तर 5 वर्ष एकही रुपयाची निधी त्यांना आम्ही देणार नाही, ह्या मुख्य निर्णय आमच्याकडे झालेला आहे। म्हणून अपक्षांना, कुठल्याही अपक्षाला मत देऊन आपलं मत वाया घालू नका। लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि कालच्या नगरपालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळालं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी तुम्हाला यश दिलं होतं, परंतु त्याला तुम्ही किती निधी दिला हा खरा प्रश्न आहे। आज आपण बघितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनच्या पैशाव्यतिरिक्त 1 रुपया जिल्ह्यामध्ये बजेटमध्ये मंजूर झाला नाही। बांधकामाच्या बजेटमध्ये पैसे नाहीत, कुठल्याच बजेटमध्ये पैसे नाहीत। या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने रत्नसिंधू योजना झाली होती, ती रत्नसिंधू योजना यांचं सरकारनंतर बंद पडली, त्याचबरोबर त्या योजनेला टाळं लावण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे नितेश राणेंनी जे आपले हे आहेत उमेदवार आहेत किंवा जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निधी द्यावा, ते लोकप्रतिनिधीसाठी वणावणा करतायत।